गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी 54 मराठी 121 साहित्य विचार पुस्तक क्रमांक 1 साहित्याची संकल्पना व स्वरूप या विषयाचा घटक क्रमांक 2 साहित्याची प्रयोजने या पाठाचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। घटक क्रमांक 2 साहित्याची प्रयोजने। त्यामध्ये अगोदर आपण प्रास्ताविक जाणून घेऊ। साहित्याचे प्रयोजन सांगणे म्हणजे साहित्याच्या निर्मितीमागील हेतू स्पष्ट करणे होय। म्हणजे साहित्याच्या निर्मितीमागे काय हेतू आहे तो स्पष्ट करणे म्हणजे साहित्याचे प्रयोजन सांगणे हे होय। साहित्याचे प्रयोजन हा समीक्षेतला एक मध्यवर्ती विचार आहे। साहित्याच्या प्रयोजनासंबंधी येणारी वेगवेगळी उत्तरे ही जीवन भूमिकांशी निगडीत असतात। त्यामुळे साहित्याची वेगवेगळी प्रयोजने सांगितली गेली आहेत। साहित्य प्रयोजनाचा विचार दोन प्रकारे करावा लागतो। लेखकगत प्रयोजन आणि वाचकगत प्रयोजन याही स्वरूपात साहित्य प्रयोजनाचा विचार करावा लागतो। साहित्याच्या प्रयोजन भिन्नतेपोटी समीक्षेत विविध प्रकार आणि पद्धती जन्माला आल्याचे लक्षात येते। साहित्याच्या निर्मितीची अनेक प्रयोजने असली तरी त्यात उपयुक्तता आणि सौंदर्य निर्मिती ही दोन तत्वे महत्त्वाची आहेत। साहित्याच्या निर्मितीची अनेक प्रयोजने असली तरी त्यात उपयुक्तता आणि सौंदर्य निर्मिती ही दोन तत्वे सांगण्यात आलेली आहेत महत्त्वाची। त्यानुसार साहित्याची प्रयोजने मांडली जातात। पुढचा पॉइंट आहे विषय विवेचन। प्रयोजन हे कार्याच्या तार्किक दृष्ट्या आधी असते आणि कार्य हे प्रयोजनानंतर असते। उदाहरणार्थ, आपल्या मनात विशिष्ट गोष्ट करण्याचे प्रयोजन असते आणि प्रत्यक्ष कार्य हे त्यानंतर अस्तित्वात येते। एखादी संस्था काढण्याचे प्रयोजन एखाद्याच्या मनात आधी असते आणि त्यानंतरच संस्था अस्तित्वात येते। अर्थात विशिष्ट प्रयोजन डोळ्यांपुढे असूनही त्याप्रमाणे कार्य घडेलच असे नाही। म्हणजे प्रयोजन आपल्या मनात असेल, आपल्या डोळ्यांपुढे असेल, पण त्याप्रमाणे कार्य घडेलच असे नाही। त्यामुळे प्रयोजन आणि परिणाम यामध्ये भेद करावा लागतो। परंतु अनेकदा प्रयोजन कार्य अशी संज्ञा एकत्रितपणे वापरली जाते। प्रयोजन आणि कार्य याचा साधर्म्याने विचार होतो। याचे कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत। कारण प्रयोजन आपल्या डोळ्यांपुढे असेल, आपल्या मनात असेल तरच आपण कार्याला सुरुवात करतो। साहित्य हे मानव निर्मित आहे। प्रस्तुत घटकात विविध दृष्टिकोनातून साहित्य प्रयोजनाचा विचार कसा करण्यात आला आणि ही साहित्य प्रयोजने कोणती याचा विचार आपण करणार आहोत। बघा, या ठिकाणी साहित्य प्रयोजनाचा अर्थ सांगितलेला आहे। प्रयोजन म्हणजे हेतू। साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करताना तीन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। एक म्हणजे निर्माता म्हणजेच लेखक, दुसरी गोष्ट आहे निर्मिती म्हणजे साहित्य कृती, आणि तिसरी गोष्ट आहे रसिक म्हणजेच आस्वादक। निर्माता, निर्मिती आणि रसिक या तीन गोष्टी साहित्य प्रयोजनाचा विचार करताना लक्षात घ्याव्या लागतात। पुढचा पॉइंट आहे भारतीय संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजने। भारतीय संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजने कोणती होती? तर पहा, भारतीय संस्कृत साहित्य परंपरेतील काव्य प्रयोजनाचे अर्थात साहित्य प्रयोजनाचे विशेष हेच की कवी व रसिक अशा दोन्ही अंगांनी काव्य प्रयोजनाचा विचार करण्यात आला आहे। भरताच्या विचारात
आनंद व बोध असे साहित्याचे प्रयोजन अनुस्यूत आहे. हितकर, उपदेश, करमणूक आणि सुखप्राप्ती अशी प्रयोजने भरताने सांगितली. हे यावरून स्पष्ट होते. बघा, भामाने काव्य प्रयोजन सांगताना म्हटले आहे की चांगल्या काव्याची रचना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ तसेच कलांमध्येही प्रावीण्य मिळवून देते. काव्य प्रीती आणि कीर्ती याचाही लाभ घडवते असे ते म्हणतात. हे जे आहेत सगळे भारतीय संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजने आहेत. पहिले भरताने जे साहित्य प्रयोजन सांगितलेलं आहे उपदेश, करमणूक आणि सुखप्राप्ती. त्यानंतर भामनाने काव्य प्रयोजन सांगितलेले आहे की प्रीती आणि कीर्ती याचा लाभ घडवते. पुन्हा वामनाने काव्य प्रयोजन विषयक विचार व्यक्त करताना म्हटले आहे की प्रीती आणि कीर्ती हे दोन प्रयोजन मानलेली आहेत. पुढे रुद्रटाने प्रीती, कीर्ती, व्युत्पत्ती, अर्थलाभ अशी काव्य प्रयोजने देखील सांगितलेली आहे. आणि पुढे अभिनव गुप्ताने प्रीती आणि व्युत्पत्ती ही दोन काव्य प्रयोजने सांगितलेली आहेत. हेमचंद्र यांनी ममटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनातील हेमचंद्र यांनी आनंद, यश आणि कांता संमित उपदेश ही 3 काव्य प्रयोजने स्वीकारलेली आहेत. भारतीय संस्कृत परंपरेत ममटाने सांगितलेली काव्य प्रयोजने प्रमाणभूत मानण्यात आलेली आहे आणि ममटाच्या या काव्य प्रयोजनाचा स्थूल परिचय आपण करून घेणार आहोत. ममटाने सांगितलेली जी काव्य प्रयोजने आहेत त्यामध्ये पहिला पॉइंट आहे यशप्राप्ती. यश किंवा कीर्ती ममटाने काव्याचे सर्वप्रथम काव्य प्रयोजन मानले आहे. यश आणि कीर्ती. पुढचा पॉइंट आहे अर्थलाभ. ममटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनामध्ये कवी संबंध प्रयोजन आहे. कवीला प्रसिद्धीबरोबरच अर्थप्राप्ती होते. प्राचीन व मध्ययुगीन काळात अनेक कवींना राजाश्रय लाभत असे. बऱ्यापैकी प्रसिद्धी लाभलेल्या लेखकाला त्याच्या लेखनाच्या गुणवत्तेवरून अर्थप्राप्ती होत असते. अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा साकल्याने विचार केल्यास अर्थप्राप्ती हे साहित्याचे प्रयोजन होऊ शकत नाही. खरे तर अर्थप्राप्ती हे प्रयोजन पूरक वा आनुषंगिक म्हणता येईल. तिसरा मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनाचा प्रकार आहे व्यवहार ज्ञान. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनापैकी हे रसिक सापेक्ष प्रयोजन आहे. कवी, लेखक त्यांच्या लेखन कृतीतून आपल्याला आलेल्या जीवनाचे दर्शन घडवत असतो. मानवी मनाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील चढ उतार, त्याचे प्रसंगानुरूप वर्तन यांसारख्या अनेक गोष्टी वाचकाला साहित्य वाचून कळतात. बघा, मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनामध्ये पहिला प्रकार होता यशप्राप्ती, दुसरे प्रयोजन होते अर्थलाभ, तिसरे प्रयोजन आहे व्यवहार ज्ञान आणि चौथे प्रयोजन आहे अशुभ निवारण. शिवे तर्क शक्ते. मम्मटाने सांगितलेले हे प्रयोजन कवी सापेक्ष आहे. शिवे तर्क शक्ते म्हणजे अशुभाचा नाश असा होय. त्यांच्या मते काव्य लेखनाने अशुभाचे निवारण होते. काव्य लेखन केल्याने अशुभाचे निवारण होते. काव्य निर्मितीने वाईट अशुभ गोष्टींचे निराकरण होते. पाचवा पॉइंट आहे मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनातील उच्च कोटीचा आनंद, सद्य परनिवृत्ती. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनात आल्हाद म्हणजे तात्काळ मिळणारा आनंद हे महत्त्वाचे प्रयोजन होय. मम्मटाने या प्रयोजनाचे वर्णन मौल्यभूतम अर्थात शिरोधार्य असे केले आहे. म्हणजेच त्यांनी या काव्य प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानले आहे. काव्यापासून मिळणारा जो आनंद आहे हा रसास्वाद स्वरूपाचा असतो. उलट काव्यापासून मिळणाऱ्या आनंद प्राप्तीची वाट पाहावी लागत नाही. या आनंदाचे स्वरूप तात्काळ असते असे मम्मट मानतात.
आणि मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनाचा 6वा प्रकार आहे कांता संमित उपदेश. काव्याद्वारे नैतिक बोध होतो असे म्हटले जाते. कांता म्हणजे पत्नी. पत्नी प्रिया ज्या जवळीकतेने ममत्वाने सहजतेने उपदेश करते तसेच काव्यसुद्धा हळुवारपणे उपदेश करते. ही कल्पना या काव्य प्रयोजनामागे मम्मट व्यक्त करतात. भारतीय संस्कृत परंपरेतील काव्यमीमांसकाच्या काव्य प्रयोजनाचा विचार केला असता असे लक्षात येते की त्यांनी प्रमुख आनंद व बोध हे प्रमुख प्रयोजन मानले आहेत. पुढे आहे पाश्चात्य व मराठी समीक्षांची साहित्य प्रयोजने. अगोदर आपण संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजने पाहिली. आता पाश्चात्य व मराठी समीक्षांनी सांगितलेल्या साहित्य प्रयोजनाचा विचार करूया. बघा, पाश्चात्य परंपरेत प्लेटोने आध्यात्मिक नीतीचाच पुरस्कार करणाऱ्या साहित्याला आणि असे साहित्य निर्माण करणाऱ्या कलावंतांना गौरवले आहे. ॲरिस्टॉटलने उच्च ज्ञानरूपी आनंद हे साहित्याचे प्रयोजन सांगितलेले आहे. काव्य हे सुंदर आणि उपयुक्त असावे असे होरेस यांनी म्हटलेले आहे. हे सगळे पाश्चात्य मराठी समीक्षांचे साहित्य प्रयोजने आहेत. अगोदर प्लेटो यांनी सांगितले, ॲरिस्टॉटल, पुन्हा आता होरेस यांनी म्हटले काय आहे की काव्य हे सुंदर आणि उपयुक्त असावे. सौंदर्य आणि उपयुक्तता यांची सांगड घालणारे साहित्य असावे असे स्पष्ट करून सौंदर्य आणि उपयुक्तता हे साहित्य प्रयोजन होरेस मानतात. गॉथिय, ब्रॅडली, वॉल्टर पेटर, क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय इत्यादी कलामीमांसकांनी साहित्याचे प्रयोजन विशुद्ध आनंद असे मानले आहे. ए. रिचर्ड्स यांनी साहित्यात सौंदर्य मूल्य व जीवनमूल्ये यांची आवश्यकता प्रतिपादित करून ज्ञान देणे हे साहित्याचे प्रयोजन असल्याचे स्पष्ट केले. बघा, मराठी साहित्य समीक्षकांनी देखील साहित्य प्रयोजनाविषयीची भूमिका मांडली. हरिभाऊ आपटे यांनी सत्यदर्शन आणि आनंद ही 2 साहित्य प्रयोजने सांगितली. अगोदर आपण प्लेटो, ॲरिस्टॉटल, होरेस, नंतर गॉथिय, ब्रॅडली, ए. रिचर्ड्स हे जे होते साहित्यिक हे पाश्चात्य साहित्य प्रयोजन त्यांनी मांडली. आता मराठी साहित्य समीक्षकांनी मांडलेली साहित्य प्रयोजने. हरिभाऊ आपटे यांनी सत्यदर्शन आणि आनंद ही 2 साहित्य प्रयोजने सांगितले आहे. उज्ज्वल मानवी गुणांचा प्रसार साहित्याने करावा असे विका राजवाडे यांनी सुचवले आहे. वाचक साहित्याच्या वाचनाने सत्य, सौंदर्य आणि न्याय यांनी संस्कारित होतो असे वि. स. खांडेकर म्हणतात. नंतर वि. कृ. चिपळूणकर, श्री. कृ. कोल्हटकर यांनी साहित्य मीमांसकांनी आनंद या साहित्य प्रयोजनाचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर वाल कुलकर्णी, पु. शी. रेगे, गंगाधर गाडगीळ या साहित्य मीमांसकांनी जीवनदर्शन आणि आनंद हे साहित्याचे प्रयोजन असल्याचे स्पष्ट केलेले आहे. व्यापक जीवनानुभव आणि शुद्ध कलानंद हे साहित्याचे मूलभूत प्रयोजन असल्याचे वरील मीमांसकांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे. काही साहित्य प्रयोजनाचा आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं साहित्य प्रयोजन आहे पलायनवाद. बघा, मानवी जीवनात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे. दुःखी, कष्टी आणि निराशाने काळवंडलेल्या माणसाला आपले दुःख क्षणभर का होईना विसरायला लावण्याचे सामर्थ्य कलाकृतीत असते. मात्र साहित्य हे जीवनापासून पलायन करायला शिकवित नाही, जीवनाचे आव्हान स्वीकारायला प्रवृत्त करते. कारण साहित्य कृतीतून व्यक्त सुख आणि दुःख या दोन्ही प्रकारच्या जीवनानुभवातून कलानंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा पॉइंट आहे इच्छापूर्ती किंवा वासनातृप्ती किंवा स्वप्नरंजन. जर्मन तत्वज्ञ शॉपेनहोयर यांनी वासनातृप्ती असे कलेचे प्रयोजन सांगितलेले आहे.
सिग्मंड फ्राईड यांनी वासनातृप्ती या साहित्य प्रयोजनालाच इच्छातृप्ती असे संबोधले आहे. रसिकांची वासनातृप्ती करणे हे साहित्याचे प्रयोजन होय असे शॉपेनहोअर मानतात. रसिकांना काल्पनिक सृष्टीत रममाण करून त्यांच्या अतृप्त इच्छांची परिपूर्ती करणे हे साहित्याचे प्रयोजन होय असे शॉपेनहोअर आणि सिग्मंड फ्राईड मानतात. पुढचा पॉईंट आहे, पहिला पॉईंट होता आपला पलायनवाद. दुसरा पॉईंट आहे साहित्य प्रयोजनाचा इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन. तिसरा पॉईंट आहे जिज्ञासापूर्ती. मानवाच्या प्रबळ अशा प्रेरणांमध्ये जिज्ञासा या प्रेरणेला महत्त्वाचे स्थान आहे. जिज्ञासा ही एक वैचारिक ज्ञानात्मक जाणीव आहे. जिज्ञासापूर्ती हे आनुषंगिक प्रयोजन म्हणून स्वीकारता येणे शक्य आहे. पुढचा पॉईंट आहे उद्बोधन. जीवनाच्या विविध अंगाचे दर्शन घडवून कलावंत वाचकाचे अप्रत्यक्षपणे उद्बोधन करीत असतो. मानवी मन आणि जीवन हे साहित्याचे लक्ष असल्यामुळे त्याच्या विविध अंगाचे दर्शन साहित्यातून होत असते. लेखकाचा दर्जा जितका मोठा असेल तितकी या दर्शनाची सूक्ष्मता, खोली व व्याप्ती मोठी असते. आणि पाचवा पॉईंट आहे आत्माविष्कार आणि शुद्धानंद. बघा, कलावंत निर्मिती करतो ते त्याला जाणवलेल्या भावसत्याच्या आविष्कारासाठीच. डॉक्टर ब्रॅडली यांनी कलेसाठी कला हा सिद्धांत मांडला. बघा, MCQ साठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॉक्टर ब्रॅडली यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर त्यांनी कलेसाठी कला हा सिद्धांत मांडला. आत्मविष्कार हा प्रतिभावंताचाच विशेष होय. प्रत्येक श्रेष्ठ कलावंताचे अनुभव विश्व हे वैशिष्ट्यपूर्ण असते. याचा अर्थ असा की निर्मितीचा आनंद मिळवणे हेच कलाकृतीच्या निर्मितीमागचे मुख्य प्रयोजन आहे. त्या निर्मितीचा आनंदच मिळवणे हेच कलाकृतीच्या निर्मितीमागचं प्रयोजन आहे. आत्माविष्कार भिन्न भिन्न आस्वादकाच्या मनात एकाच कलाकृतीची भिन्न भिन्न अशी अर्थरूपे संबोधतात. ती त्या आस्वादक रसिकाच्या आत्माविष्कार प्रक्रियेमुळे. आणि सहावा पॉईंट आहे परतत्व स्पर्श. बघा, हे साहित्याचे अंतिम प्रयोजन हे आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती आहे असेही काही विचारवंत आग्रहाने सांगतात. आत्मज्ञान प्राप्ती हेच कलेचे प्रयोजन होय असे प्रतिपादणाऱ्या चिंतकांनी विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्य तत्वाला महत्त्व दिले आहे. अरविंद बाबू घोष यांच्या मते उपनिषदांमधील काव्य हे आदर्श काव्य होय. आत्म्याचे सौंदर्य प्रकट करणे हेच काव्याचे किंवा कलेचे अंतिम ध्येय होय. आणि पुढचा साहित्य प्रयोजनाचा पुढचा पॉईंट आहे अनुभव विश्वाची समृद्धी. अनुभव विश्वाची समृद्धी हे देखील साहित्याचे प्रयोजन मानले जाते. अनुभव विश्वाची समृद्धी हे वाचकनिष्ठ तसेच लेखकनिष्ठ ही प्रयोजन मानले जाते. साहित्य कलाकृतीची निर्मिती हा एक प्रकारे आत्मशोध आहे असे म्हटल्यास लेखकदृष्ट्या कलाकृती तिची निर्मिती ही आत्मशोधाचीच प्रक्रिया बनते. अनुभवाच्या अर्थरूपाची प्रत्येक शक्यता म्हणजे आत्मरूपाचीच एक एक प्रतीती असते, नवा अनुभव असतो. अशा तऱ्हेने अनुभव विश्वाची समृद्धी हे लेखकनिष्ठ प्रयोजन मानले गेले. अनुभव विश्वाची समृद्धी या साहित्य प्रयोजनाचा वाचकदृष्ट्याही विचार करण्यात येतो. साहित्य कृतीचा वाचकाकडून घेतला जाणारा प्रत्येक आस्वाद हा एक नवा अनुभव असतो. आता आपण आकलन हा पॉईंट पाहू. लेखक, साहित्य, कलाकृती आणि रसिक हे साहित्य प्रयोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहे. लेखक साहित्य कलाकृतीची निर्मिती का व कशाकरिता करतो व वाचक वा रसिक साहित्य कलाकृतीचा आस्वाद का व कशाकरिता घेतो या प्रश्नांच्या सोडवणुकीचा विचार साहित्य प्रयोजनाच्या अंगाने केला जातो.
उलट या प्रश्नांच्या सोडवणुकीचा विचार म्हणजेच साहित्य प्रयोजनाचाच विचार होय. व्यापक जीवनानुभव आणि शुद्ध कलानंद हे साहित्याचे मूलभूत प्रयोजन पाश्चात्य व मराठी साहित्य परंपरेतील अभ्यासकांच्या साहित्य प्रयोजन विषयक विचाराच्या केंद्रस्थानी आहे. आपण आता पाठाचा सारांश जाणून घेऊ, त्यामुळे संपूर्ण पाठाचा आपल्याला परिचय होईल. साहित्याची विविध प्रयोजने असू शकतात, पण साहित्याचे निश्चित एकच एक असे प्रयोजन सांगणे कठीण आहे. साहित्याची ही प्रयोजने म्हणजे साहित्याचा लेखक आणि वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा विचार होय. साहित्याच्या प्रयोजनाचा विस्ताराने विचार केल्यावर असे लक्षात येते की साहित्याचे प्रयोजन, कार्य किंवा परिणाम अनेक आहेत, पण हे साधत असताना साहित्याने साहित्य हे आपले स्वरूप कधीच सोडता कामा नये. आपल्या या स्वरूपाशी त्याने एकनिष्ठ राहिले पाहिजे. या स्वरूपनिष्ठेतून जर इतर काही अनुषंगिक प्रयोजने साधली तर त्याला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. पण त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवले पाहिजे की या स्वरूपनिष्ठेतून इतर अनुषंगिक प्रयोजने साधत नसतील तर त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही. साहित्याचे स्वरूप व अस्तित्व स्वतंत्र आहे. अर्थात साहित्य हे प्रथम साहित्य असले पाहिजे. साहित्याचे कोणतेही प्रयोजन परिपूर्ण आहे असे मानता येत नाही. साहित्याच्या निर्मितीत ही सर्व प्रयोजने संभाव्य आहेत. साहित्याची प्रयोजने अनेक असली तरी आपल्या स्वरूपाशी प्रामाणिक राहणे हेच त्याचे खरे प्रयोजन आहे. या ठिकाणी आपण पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ जाणून घेऊ. अगोदर आपण साहित्य प्रयोजन म्हणजे काय ते जाणून घेऊ. बघा, प्रयोजन म्हणजे हेतू. साहित्य प्रयोजनाचा विचार करताना लेखक, साहित्य कृती आणि रसिक या तीन गोष्टींचा प्रयोजनात समावेश होतो. लेखक, साहित्य कृती आणि रसिक. साहित्य प्रयोजनाचा विचार दोन प्रकारे करावा लागतो. लेखक साहित्य निर्मिती का करतो आणि वाचक या साहित्याचा आस्वाद का घेतो, या दोन गोष्टींसाठी साहित्य प्रयोजनाचा या दोन प्रकारे विचार करावा लागतो. पुढचा पॉइंट आहे काव्य प्रयोजन. भारतीय संस्कृत परंपरेत मम्मटाने सांगितलेली काव्य प्रयोजने प्रमाणभूत मानण्यात आलेली आहे. ती म्हणजे या सगळ्या विषयांचा आपण अभ्यास केलेला आहे. ती म्हणजे यशप्राप्ती, अर्थलाभ, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, उच्च कोटीचा आनंद. आणि पुढे आहे समीक्षकांची साहित्य प्रयोजने. पाश्चात्य आणि मराठी समीक्षकांनी साहित्य प्रयोजने पुढील प्रमाणे मांडली आहे. 1. पलायनवाद, इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती किंवा स्वप्नरंजन. 3 आहे जिज्ञासापूर्ती. 4 उद्बोधन. 5 आत्मविष्कार आणि शुद्धानंद. 6 परतत्व स्पर्श आणि 7 नंबर आहे अनुभव विश्वाची समृद्धी. पहा, या ठिकाणी स्वयंमध्ये येण्यासाठी काही प्रश्न उत्तरं दिलेली आहेत, त्यांचा आपण सराव करून घेऊ. या ठिकाणी उत्तरच तुम्हाला दिसत आहे. प्रश्न मी वाचत आहे. पहिला प्रश्न आहे साहित्य प्रयोजनात महत्त्वाचे घटक कोणते. त्याचं उत्तर पहा. साहित्य प्रयोजनातील महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे आहे. 1 निर्माता म्हणजे लेखक. 2 निर्मिती म्हणजे साहित्य कृती आणि 3 आहे रसिक म्हणजेच आस्वादक. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. प्रश्न दुसरा आहे मम्मट यांनी सांगितलेली काव्य प्रयोजने कोणती. उत्तर मम्मट यांनी सांगितलेली काव्य प्रयोजने पुढील प्रमाणे आहेत. 1 यशप्राप्ती. 2 अर्थलाभ. 3 व्यवहार ज्ञान. 4 अशुभ निवारण. 5 उच्च कोटीचा आनंद. 6 उपदेश बोध या काव्य प्रयोजनावर भर दिलेला आहे. प्रश्न तिसरा भारतीय संस्कृत साहित्य परंपरेतील काव्य मीमांसकांनी कोणत्या काव्य प्रयोजनावर भर दिला. बघा, भारतीय संस्कृत साहित्य परंपरेतील काव्य मीमांसकांनी आनंद आणि बोध या काव्य प्रयोजनावर भर दिलेला आहे. आनंद आणि बोध. आणि प्रश्न चौथा आहे पाश्चात्य व मराठी साहित्य परंपरेतील अभ्यासिकांच्या साहित्य प्रयोजनाचे केंद्र कोणते.
उत्तर पहा, व्यापक जीवनानुभव आणि शुद्ध कलानंद हे साहित्याचे मूलभूत प्रयोजन पाश्चात्य व मराठी साहित्य परंपरेतील अभ्यासकांच्या साहित्य प्रयोजनविषयक विचाराच्या केंद्रस्थानी आहे. पहा, यावरून तुम्हाला पाठ लक्षात आलेलाच असेल. अशा पद्धतीने आपण घटक दुसऱ्याचा अभ्यास केलेला आहे आणि यापुढील प्रकरण मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे. थँक्यू.